श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुनील दादा सांगतात, 25 मार्च 2024च्या धुळवडीच्या दिवशी आमच्या कॉलनीत आम्ही सहभोजनाचा समारंभ ठेवला होता. भोजन झाल्यावर गप्पा गोष्टी करण्यात वेळ गेला व घरी यायला दुपारचे 4 वाजले. घरी आलो तर थोडे दमल्यासारखे वाटल्याने लगेच झोपी गेलो. उठलो तेव्हा 5:30 वाजले होते. चहाची जबरदस्त तलफ आली होती व कधी एकदा चहा घेतो असे झाले होते. सौ व मुलगी दोघीही अजून झोपलेल्याच होत्या, म्हणून आपणच चहा बनवू असा विचार केला. तेवढ्यात काही महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या एका मावशींचा फोन आला. त्या आदल्या दिवशी गोंदवले येथे जाऊन आल्या होत्या व मला प्रसाद व तीर्थ द्यावे अशी त्यांची प्रेमळ इच्छा होती. आमच्या जवळच असणाऱ्या श्रींच्या उपासना केंद्रात त्या जपासाठी आल्या होत्या, म्हणून त्यांनी मला एकतर त्याच आमच्या घरी येऊन प्रसाद देतील अथवा मीच केंद्रात यावे असे सुचवले. वस्तुतः आम्ही एकदाही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. फक्त एकदा फोनवर त्यांच्या काही प्रश्नाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला होता, एवढाच काय तो परिचय. परंतु श्रींच्या माणसांचे प्रेमच न्यारे. आम्हाला पुन्हा लगेच कॉलनीत जाणे आवश्यक असल्याने मीच केंद्रात जाण्याचे ठरवले व मावशींना उशीर होऊ नये म्हणून मी चहा न घेताच थोडे सरबत पिऊन लगेच निघालो. परंतु चहाची चाह काही वेगळीच असते. सरबताने ती तृप्त होणे केवळ अशक्य. तर मी उपासना केंद्रात पोहोचलो व श्रींचे दर्शन घेऊन मावशींविषयी चौकशी करता त्या एका कोपऱ्यात जप करत बसल्या होत्या, म्हणून मी देखील जप करत बसलो व त्यांची माळ पूर्ण करून त्या मला बाहेरील पॅसेजमध्ये येऊन भेटल्या. तिथे बसून आम्ही बोलत असताना त्यांनी मला मोठ्या ममतेने गोंदवले येथील पेढा व तीर्थ दिले. तेवढ्यात त्यांची सुकन्या तेथे आली व त्यांनी मला केंद्रातील प्रसाद म्हणून केळे दिले. मग मावशींनी कन्येशी ओळख करून दिली व दोघींशी मी बोलत असता एका सेवेकऱ्याने मला चहा आणून दिला. मला आश्चर्यच वाटले. ध्यानीमनी नसताना मला चहा मिळाला होता. म्हणजे आपले लेकरू चहा न घेताच निघाले आहे व त्याला चहा घेतल्याशिवाय चैन पडत नाही हे जाणून मातृहृदयी श्रींनी माझी चहाची तलफ पूर्ण केली होती. खरंच त्यांना आपल्या लेकरांची किती काळजी. त्यानंतर मावशींशी आणखी काही वार्तालाप करून मी घरी येण्यास निघालो. उपासना केंद्रात मी असताना एक वेगळाच बहुधा चंदनाच्या अगरबत्तीसारखा सुगंध सर्वत्र पसरला होता. गंमत म्हणजे तोच सुगंध माझ्याबरोबर मी अगदी घरी येईपर्यंत माझ्याबरोबर होता. घरी आल्यावर प्रथम मावशींनी दिलेल्या पेढ्याच्या प्लास्टिकच्या पिशवीला तरी तो सुगंध येत नाही ना हे मी बघितले, परंतु तसे काही आढळले नाही. तो सुगंध म्हणजे श्रीच त्यांच्या लेकराबरोबर आले होते याची प्रचिती होती. अर्थात श्री सतत माझ्याबरोबर असतात हा अनुभव मला काही नवीन नसल्याने श्रींच्या वात्सल्य प्रेमाचे कौतुक करण्यापलीकडे माझ्या हातात काहीही नव्हते. श्रीराम समर्थ. साधकजन हो, सुनील दादांवर श्रींचे असीम प्रेम आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच. गेले कित्येक वर्षे दादा गोंदवले येथे जाऊ शकले नाहीच, तर श्रीच त्यांच्या घरी चरणकमलांच्या रूपाने प्रगट होऊ लागले. गोंदवल्यास कोणी ओळखीचे साधक गेल्यास दादांवरील प्रेमापोटी त्यांना तेथून व्हिडिओ कॉल केल्याशिवाय राहत नाहीत. अगदी आषाढीच्या श्रींच्या वारीचे दर्शन देखील ओळख पाळख नसलेल्या एका साधकांमार्फत दादांना चुकून फोन लावून घेऊन श्रींनी करविले होते. गोंदवले येथील प्रसाद देखील त्यांना घरपोच मिळण्याची व्यवस्था श्री नेहमीच करत असतात. अहो, श्रींनाच दादांशिवाय करमत नाही एवढे नक्की. दादांच्या परवाच्या अनुभवाविषयी सांगताना ते मला म्हणाले, बाळा, श्रींना चहासारखी लौकिक तलफ तृप्त करणे काय सहज शक्य आहे. खरं पाहता आपल्याला नामाची श्री प्रेमाची तलफ लागावी. श्रींशिवाय मनाला चैन पडू नये, अन्न गोड लागू नये, त्यांचा ध्यास लागावा
दर्शनाची आस लागावी, सहवासाचा हव्यास वाढावा. वस्तुतः लौकिकातील कोणत्याही गोष्टीची तलफ वाईटच, कारण ती जन्ममरणास कारणीभूत ठरू शकते. शिवाय त्यात शाश्वत आनंद नाही, चिरंतन समाधान नाही, अलौकिक नशा नाही, बेधुंद मदहोशता नाही, अखंडित खुमारी नाही. अगदी भांग, धोत्रा वगैरे अंमली पदार्थांचे सेवन केले तरी त्याची खुमारी सकाळ होताच उतरून जाते, त्यांचा अंमल क्षणिक असतो. या उलट भगवंताच्या नामाची खुमारी अशी असते की ती दिवसरात्र टिकून राहते. म्हणूनच गुरु नानक म्हणतात, भांग धतुरा नानका उतर जाय परभात, नाम खुमारी नानका चढी रहे दिन रात. खरंच दादांनी नामाची महती किती छान समजावून सांगितली. असो साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.